दादर मधील हनुमान मंदिर सुरूच राहणार। मंगल प्रभात लोढा यांनी मोठी घोषणा केली आहे। आदित्य ठाकरे दर्शनाला जाण्याच्या आधीच त्यांनी महत्त्वाची घोषणा केलेली। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। दादर मधील हनुमान मंदिर सुरूच राहणारे मंगल प्रभात लोढा यांनी मोठी घोषणा केली आहे। तर आदित्य ठाकरे हनुमानाच्या दर्शनाला जाण्याआधीच स्थगितीची घोषणा त्यांनी केलेली आहे। दादरच्या हनुमान मंदिराला मंगल प्रभात लोढांनी भेट दिली। मंदिर हटवण्याचा निर्णय स्थगित केला जातोय असं देखील महत्त्वाचं वक्तव्य यावेळेस लोढा यांनी केलेलं आहे। तर दादर मधील हनुमान मंदिराच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। मंगल प्रभात लोढा यांनी या संदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली। दादर मधील हनुमान मंदिर हे सुरूच राहणार आहे। आदित्य ठाकरे हनुमानाच्या दर्शनाला जाण्याआधीच ही स्थगितीची घोषणा करण्यात आली। दादरच्या हनुमान मंदिराला मंगल प्रभात लोढांनी भेट दिली। मंदिर हटवण्याचा निर्णय स्थगित करण्यात आल्याचं लोढा यांनी म्हटलेलं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। दादर मधील हनुमान मंदिराच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी। मंगल प्रभात लोढांनी संदर्भात मोठी घोषणा केली आहे। दादर मधील हनुमान मंदिर आता सुरूच राहणार आहे। आदित्य ठाकरे हे हनुमानाच्या दर्शनाला जाणार होते, मात्र त्याआधीच ही स्थगितीची घोषणा मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे। दादरच्या हनुमान मंदिराला मंगल प्रभात लोढांनी भेट दिली। मंदिर हटवण्याचा निर्णय स्थगित करण्यात येत असल्याचं देखील लोढा यांनी यावेळेस म्हटलेलं आहे। तर आताची महत्त्वाची बातमी, दादरमधील हनुमान मंदिर आता सुरूच राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।